नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील येवती येथील पप्पू रामेश्वर ढोके यांनी स्वतःच्या घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली। पप्पू हा कुटुंबात मनमिळाऊ होता। पप्पूचा गत 6 वर्षापूर्वी विवाह झाला। पत्नी, मुलगी, आई, वडील, बहीण असा मोठा परिवार पप्पूचा आहे। पप्पूला टीबीचा आजार होता। पेरणीचे दिवस जवळ होते। सतत 3 वर्षापासून नापिकी, त्यात बँकेचे कर्ज अशा अनेक विचारांचे डोंगर पप्पू पुढे येत होते। त्यात 3 महिन्यापासून कोरोनासारख्या वाढत्या प्रादुर्भावाने मजुरीचे काम ठप्प अशा विचारात पूर्णपणे हताश होऊन पप्पूने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली। तेव्हा पप्पूचे वडील यांनी शासकीय मदत मिळण्याची मागणी केली आहे। तुमचं नाव काय? रामेश्वर बळराम ढोके। रामेश्वर बळीराम ढोके। ढोके। तुमचा मुलगा होय? हा, माझा मुलगा पप्पू रामेश्वर ढोके। पप्पू रामेश्वर ढोके। हा। किती वर्षाचं वय होतं? वय 27 27 वर्षाचं होतं। 27 28। हो का? त्याला आजार कायचा होता? आजार बिमारीचा होता। बिमारीचा म्हणजे टीबीचा आजार होता? टीबीचा, रिव्हरचा आजार होता। हा। आणि शेती कोण करत होतं? शेती तोच वाच होता। हां। 3 वर्षापासून 3 वर्षापासून सतत नापिकी होती? नापिकी होती। उत्पन्न 3 वर्ष झाले उत्पन्न नाही आहे आणि बँकेचं कर्ज बी आहे। बँकेचं कर्ज होतं? हा। आणि परिवार किती जण आहे त्याच्या पाठीमागं? पप्पूच्या पाठीमागं परिवार किती जणांचा होता? 5 जणांचा। कोण कोण? दोघं डाबोडी आणि त्यांचे मुलगी आणि पत्नी। आणि पप्पूले बहिणी वगैरे किती आहे? 2 बहिणी आहे। विवाहित आहे? हा। लग्न झालं आहे? लग्न झालं आहे। लग्न झालं म्हणजे असा मोठा परिवार होता हा पप्पूचा? हा। आणि गळफास घेण्या अगोदर त्यानं काही तुम्हाला सूचना वगैरे दिली ती की बाबा असं कर्ज होत नाही, पीक पाणी काय न करू? हो। तो म्हणे 3 वर्षापासून उत्पन्न नाही म्हणे आणि बँकेचं कर्ज आहे म्हणे। बँकेचं कर्ज किती आहे? 60,000। 60,000 रुपये। आणि आता बी भरून काय ना आणू अशा विचारात होता? अशा टेन्शनमध्ये विचारत नाही होता। हा। प्रदीप रघुते, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर।